मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता 7,500 रुपये मिळणार, शेवटची संधी या दिवशी मिळणार। नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये नुकतीच सुरू झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून महिलांसाठी दर महिन्याला 1,500 रुपये हे मिळत असतात आणि आतापर्यंत 4,500 रुपये हे मिळालेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी पुन्हा एक महिलांसाठी आनंदाची बातमी दिलेली आहे। ती आनंदाची बातमी म्हणजे आतापर्यंत ज्या कोणी महिला ह्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी पात्र झालेल्या आहेत त्या सर्व पात्र महिलांना आतापर्यंत प्रत्येकी 4,500 रुपये हे मिळालेले आहेत। आणि आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे जे काही 3,000 रुपये आहेत हे 3,000 रुपये आचारसंहितेपूर्वी म्हणजेच 10 ऑक्टोबर 2024 रोजी हे 3,000 रुपये महिलांच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। आणि शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये अशा अनेक महिला आहेत की त्या महिलांची KYC ही राहिलेली आहे आणि तसेच आधार सीडिंगसुद्धा राहिलेली आहे। आणि या आधार सीडिंग नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून 1 रुपयासुद्धा पाठवण्यात आलेला नाही, कारण की त्यांचे आधार सीडिंग हे केलेले नाही। तर शेतकरी मित्रांनो, आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर होती आणि आता ही तारीख संपलेली आहे। तरीसुद्धा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून महिलांसाठी एक आनंदाची बातमी ही घेऊन आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या कोणी महिलांच्या आधार सीडिंग ही राहिलेली आहे त्यांच्यासाठी पुन्हा एक संधी ही राज्य सरकारने दिलेली आहे। शेतकरी मित्रांनो, 2 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत राज्य सरकारच्या माध्यमातून एक विशेष मोहीम ही राबवली जाणार आहे। आणि ती मोहीम म्हणजे ज्या कोणी महिलांचे आधार सीडिंग बँकेला लिंक करायचे राहिलेले असतील त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, ज्या कोणी महिलांना 4,500 रुपये हे आतापर्यंत आलेले नसतील त्यांनी लवकरात लवकर त्यांचे आधार सीडिंग ही करून घ्यावे, जेणेकरून ते 4,500 रुपये व तसेच अजून 10 तारखेला येणारे 3,000 रुपये असे एकूण मिळून 7,500 रुपये हे त्यांच्या खात्यावरती जमा होतील। आणि शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या मार्फत तसेच आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्यामार्फत ही शेवटची संधी असणार आहे। याच्यानंतर कुठलीही संधी ही दिली जाणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, ज्या कोणी महिलांची आधार सीडिंग ही करायची राहिलेली आहे त्यांनी लवकरात लवकर आधार सीडिंग करून घ्यावे, जेणेकरून त्यांचे राहिलेले पैसे हे सर्व त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून प्रत्येकी 4,500 रुपये हे प्रत्येक महिलांच्या खात्यावरती हे जमा करण्यात आलेले आहेत। आणि आता येत्या 10 तारखेला 3,000 रुपये हे जमा होणार आहेत। असे एकूण मिळून 7,500 रुपये हे लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा होणार आहेत। ही महिलांसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा। आणि याविषयी अशाच आणखीन नवनवीन माहितीसाठी आपल्या KK मराठी GR या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आम्ही जसं लाडकी बहिणीला पहिले 3,000 दिले, आता सप्टेंबरचे पैसे आले। आज मी तुम्हाला सांगतो, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत भाऊबीजेची ओवाळणी माझ्या महिलांच्या खात्यामध्ये जाणार आहे, हा शब्द मी तुम्हाला देतो। बहिणींनो, काळजी करू नका।